नमस्कार, वेलकम टू व्ही होम मेकर्स. आज आपण उपवासाचा डोसा आणि इडली तयार करणार आहोत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात अगोदर आपण भांड्यामध्ये 2 वाट्या भगर घेऊयात आणि त्याच वाटीने साबुदाणे घेऊयात 1 वाटी. छान धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा. त्यानंतर आपण त्याच मापाच्या वाटीने दही घेऊयात 1 वाटी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण साबुदाणे भिजत घालतो त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी टाकायचं आहे किंवा ज्या वाटीने आपण हे सगळं माप घेतलं आहे तेवढीच 1 वाटी भरून पाणी घ्यायचं आहे. तर याला छान मिक्स करून आपण हे 4 ते 5 तासांकरता किंवा रात्री भिजत घालून ठेवला तरीही सकाळी अगदी व्यवस्थित तयार होतो हा बॅटर. तर इथे हे मी 4 ते 5 तासांकरता भिजत घालून ठेवलं होतं. साबुदाणे छान भिजले आहेत, अगदी मऊ झाले आहेत. हे आता आपण बारीक करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जसं डोश्याचं बॅटर तयार करतो, इडली डोश्याचं, अगदी तसंच आपण हे तेवढंच घट्ट आपण बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये. तर चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल किंवा पहिल्यांदा आला असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण हे बॅटर बारीक करून घेतलं आहे, साबुदाणे आणि भगरचं मिक्सचर. हे आता मी एका भांड्यात काढून घेते. तर बाकीचं पण मी बारीक करून घेतलं आहे. यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. छान असं व्यवस्थित बॅटर आपला हा तयार झाला आहे. मी पाणी वरतून अजिबात घातलेलं नाहीये मिक्स बारीक करताना, कारण दह्याचं पण पाणी सुटतं. तर इथे हे आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे असंच झाकून ठेवून देऊया, म्हणजे दही थोडंसं त्यात मुरेल. ॲक्च्युली रात्रभर ठेवलंय तर ते व्यवस्थित झालेलंच आहे, पण तरी मीठ घातल्यानंतर आपण 10 मिनिटं ठेवलं आहे. इडली करायला घेऊयात सगळ्यात अगोदर. तर इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं आहे मी. तुम्हाला जर उपवासाला सोडा टाकलेला चालत असेल तर थोडासा सोडा घातला तरीही चालेल, किंवा नाही घातलं तरीही असे अगदी व्यवस्थितच होतात. इडली आपण इडलीच्या भांड्यामध्ये लावून टाकूयात. तोपर्यंत आता आपण चटणी करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेते. थोड्या कमी तिखट मिरच्या आहेत या. त्यानंतर खोबरं घेऊयात, ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घालूयात, मूठभर भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत हे. छान वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक असं. कोथिंबीर चालत असेल तुम्हाला तर कोथिंबीर घातली तरीही चालेल. चटणी आपली रेडी झाली आहे आणि इडल्या पण छान झाल्या आहेत तयार. तर हे गार झाल्यानंतर मी काढून बघतेय. अगदी मस्त अशी व्यवस्थित, अजिबात भांड्याला चिकटलेलं नाही आणि छान मऊ पण झाल्या आहेत. तरी बघा छान असे सॉफ्ट झाले आहेत, मस्त. आता आपण डोसा तयार करायला घेऊया. तर तवा छान गरम झालेला आहे. अगदी डोश्याचं पीठ जेवढं पातळ किंवा घट्ट असतं तसंच आपण हा बॅटर तयार केला आहे. तर इडलीसाठी पण मी पाणी घातलं नव्हतं किंवा डोश्यासाठी पण मी या बॅटरमध्ये पाणी घातलेलं नाही. जे आपण अगोदरच जेवढं घातलं होतं तेवढंच आहे याच्यामध्ये. तर डोसा पण अगदी छान अजिबात चिकटला नाहीये तव्याला. अजून एक आपण डोसा तयार करूयात.
तर अगदी पटकन तयार होतं. फक्त रात्रभर किंवा 4 ते 5 तास आपण हे भिजत घालून ठेवायचं आणि उपवासासाठी एक छान ऑप्शन आहे. आणि कुठलाही वेगळं पीठ वगैरे घालायची गरज नसते. फक्त भगर, वरीचे तांदूळ आणि साबुदाणे, बस एवढंच टाकून आपण हे इडली आणि डोसे तयार केले आहे. तर अगदी एकसारखा छान असा कलर आला आहे या डोश्याला आणि मस्त कुरकुरीत असा डोसा झाला आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कशी वाटली ती, आणि रेसिपी पण कशी, तुम्ही जर तयार केली असेल तर ती कशी झाली आहे. सर्व करायला घेऊयात आपण. तर इथे आपली इडली आणि डोसे, त्याचबरोबर चटणी उपवासाची तयार झाली आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.